कचरा टाकण्यासाठी आलेल्या वृद्धाचा पालिकेच्या घंटागाडीने चिरडल्याने मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार दिव्यामध्ये घडला आहे. घंटागाडी मागे घेताना या वृद्धाला गाडीने अक्षरशः फरफटत नेलं. या अपघाताचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं आहे. दिवा पूर्व येथील टाटा पॉवर लाईनच्या बाजूला असलेल्या संतोषनगर येथे राहत असलेले सीताराम टोटम हे सकाळी 9 वाजताच्या सुमारास कचरा टाकण्यासाठी घराबाहेर पडले. त्यावेळी ठाणे महानगरपालिकेच्या घंटागाडी चालक मनोज कदम आणि सफाई कर्मचारी प्रमोद भोईर यांनी वाहन रिव्हर्स गिअरमध्ये मागे घेत असताना कचरा टाकण्यासाठी आलेल्या व्यक्तीला जवळपास 30 फूट फरफटत नेलं. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान पालिका स्तरावरती हे सर्व प्रकरण तपासण्यात येत असल्याची माहिती पालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. दिवा पोलिसांनी त्यांना जखमी अवस्थेत कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मय्यत घोषित केला आहे. दरम्यान या प्रकरणी दिवा पोलिसांकडून घंटागाडी चालकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होत आहे. आज दिव्यात संतोषनगर येथे एका घंटा गाडीच्या ड्रायव्हरने एका 80 वर्षाचा सीताराम ठोटम या व्यक्तीला पाठीमागून धक्का देत चिरडत घेऊन गेला. लोकांनी आवाज देऊन त्याला गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याच्या कानात हेडफोन असल्यामुळे तो फोनवर बोलत असल्यामुळे आजूबाजूच्या लोकांचा त्याला आवाज आला नाही आणि तो त्या व्यक्तीला फरफटत घेऊन गेला आणि त्या व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. कदम म्हणून ह्या ड्रायव्हरचं नाव आहे. या ड्रायव्हरवरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि सदर सीताराम ठोटम यांच्या कुटुंबाला ठाणे महानगरपालिकेने तात्काळ 10 लाखाची मदत जाहीर करावी, अशी आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मागणी करतो. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. ठाणे शहरात कोणत्याही प्रकारची विद्युत मीटरबाबत चाचणी केली जात नाही. परिणामी वाढीव बिल ग्राहकांना पाठवली जातात. अशातच ठाण्यातील जागृत नागरिक मंदार घैसस यांनी याबाबत तक्रार दाखल केली आहे. याबाबत त्यांनी अनेकदा महावितरणाकडे तक्रार दाखल केली आहे, मात्र तरीही हे वाढीव बिलाचे सत्र सुरू आहे. गेल्या 3 वर्षापासून मंदार घैसस हे वाढीव बिलाची रक्कम भरत असून त्यांनी लाखोमध्ये रक्कम शासनाकडे जमा केली आहे. वेळोवेळी मीटर न चेक केल्यामुळे अपघाताच्या घटना वाढत असून त्यातून कर्मचारी जखमी होत आहेत. त्याला जबाबदार कोण? कोणत्याही प्रकारे मीटरची चाचणी होत नाही याबाबतचे पुरावे त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये सादर केले. त्यामुळे या गोष्टींना कुठेतरी आळा घालून ग्राहकांना न्याय द्यावा अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याकडे केली आहे. वारंवार मीटर तपासावा अशी देखील त्यांनी यावेळी मुख्य मागणी केली आहे. नमस्कार, मी ठाणेकर म्हणजे ठाणे शहरातला एक सामान्य निवासी मंदार घैसास राहिला आहे. रहेजा कॉम्प्लेक्सच्या सेक्शन गडकरी सेक्शन मध्ये लुईसवाडीमध्ये. त्या ठिकाणी मी 19 वर्ष राहतो आहे. 23 वर्ष झाली त्या बिल्डिंगला. तिथे माझं इलेक्ट्रिकल कनेक्शन दिलं गेलं आहे. 23 वर्ष आधी तिथे इलेक्ट्रिकल मीटर लावला गेला आहे. जानेवारी महिना प्रजासत्ताक दिनासाठी असतो आणि मी एक प्रजेचा नागरिक आहे आणि प्रजेची सत्ता असावी ना की अधिकाऱ्यांची सत्ता असावी असा माझा MSDCL ला
आग्रहाची विनंती आहे, पण ती विनंती आजपर्यंत ते मुजोर जे अधिकारी आहेत आणि इनएलिजिबल जे तिथले जे अकार्यक्षम जे स्टाफ आहे त्यांनी जे काही रिपोर्ट मला दिले, फेल्युअर रिपोर्ट न देता त्याच्यातले एरर सगळं बघून, फ्लक्च्युएशन बघून, 3 वर्षाची सरासरी बघून 30% 50% पर्यंतचं फ्लक्च्युएशन बघून पण खालती लिहून दिलेलं आहे की ऑल इज ओके, देर इज नो ॲबनॉर्मॅलिटी. तर आणि मी मंदार घेसास ठाण्याचा नागरिक आहे. मी तिप्पट बिल भरतोय गेले 3 वर्ष 5 वर्ष. मी त्यांना 9 वर्षाचा आलेख दिला आहे. त्या 9 वर्षाच्या आलेखानुसार जे फ्लक्च्युएशन आहे ते फ्लक्च्युएशन न बघता आमच्याकडून एखाद्या सावकाराकडून आणि वसुली अधिकाऱ्यासारखी वसुली करतात, ते थांबलं पाहिजे. सगळ्यात महत्वाचं आहे, अनेक घटना घडलेल्या आहेत, अनेक प्रसंग घडले आहेत, मीटर जळण्याचे, कोणाला शॉक लागण्याचे, कोणाला अनेक गोष्टी घडल्या आहेत. त्याचा इन्सिडेंट रिपोर्ट नसतो, त्याचे चार्जेस कस्टमरला बेअर करायला लागतात आणि ते होतं कारण का कुठलेही सेफ्टी गिअर्स फॉलो केले जात नाहीत. ते एक सेफ्टी गिअर फॉलो करण्यासाठी इथे कायदे आहेत. 2003चा कायदा आहे, त्याच्यानंतर 2020चं अपडेशन जे आहे त्याच्यामध्ये पण नियम आहेत की तुम्हाला एक वेश परिधान करायला लागतो, की टोपी पाहिजे, हँडग्लोव्ह पाहिजे, हे पाहिजे, ते काही नाही. कदाचित हा सगळा पैसा खाल्ला जात असावा ना. परत कन्झम्पशन जे केलं जात आहे आपल्यापेक्षा जास्ती, ती जास्ती युनिटचा पैसाही कुठेतरी गपला होत असावा. कुठलंही पेपर वर्क केलं तर त्याचं एकच उत्तर असतं की तुमचं सगळं काही बरोबर आहे, ऑल इज वेल. ओके, तर ह्या सगळ्यावरती मी गेली 5 वर्ष ही लढाई देतोय, पण आता मी थकलो आहे. याच्यावरती कोर्टात जाण्याशिवाय दुसरा पर्याय राहिलेला नाहीये, रिडर्सल फॉर्मकडे जाण्यासाठी पर्याय राहिला नाहीये. पण इथले जे असिस्टंट इंजिनियर, ऍडिशनल चीफ इंजिनियर यांनी याच्यावरती कुठली कार्यवाही घेत नाही आणि कस्टमर जे सफर होतोय, कंझ्युमर जो सफर होतोय त्याचं सफरिंग असंच राहायला पाहिजे आणि त्यांना फक्त पैसा पाहिजे. या सावकारांना कुठेतरी आळा घातला पाहिजे, कारण काय सरकार जे आहे त्यांनी स्वच्छ प्रशासन द्यायचं अभिवचन दिलेलं आहे. ते स्वच्छ प्रशासन त्यांनी इम्प्लिमेंटेशन मध्ये आणावं. ऊर्जा मंत्री जे सध्याचे देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्र्याकडे आहे, पालकमंत्री जे आपल्या ठाण्याचे शिंदे साहेब असतील, त्यांनी अशा अनेक ज्या समस्या त्याचा अहवाल घेतला पाहिजे. आणि किती मीटर चेंज केले किंवा किती मीटर जे चेंज करणं अपेक्षित आहे, जे 15 वर्ष 20 वर्ष 25 वर्ष 30 वर्ष आहेत, जे 5 वर्ष 7 वर्ष त्याचं लाईफ आहे, तर ते आज ठाणेभरामध्ये आहे. तर हे कुठेतरी थांबवावं आणि तुमच्या मतदारांना, कस्टमर्सना, कंझ्युमर्सना आणि एक सामान्य नागरिकाला न्याय मिळावा ही माझी अपेक्षा. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये निवडणूक आयोगाच्या कृत्यांविरोधात लोकशाहीचे रक्षण तसेच मतदारांच्या हक्कासाठी ठाणे शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने आज काँग्रेस कार्यालयाच्या बाहेर तीव्र निषेध आंदोलन करण्यात आलं. खरं तर महाराष्ट्रामध्ये नोव्हेंबर 2024मध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडला आणि या निवडणुकांचे निकाल पाहता ते अनाकलनीय, आश्चर्यकारक, अविश्वसनीय व काहीतरी गडबड असल्याचं दिसलं. राज्यातील राजकीय परिस्थिती ही सत्ताधारी भाजप युतीच्या विरोधात होती. 6 महिन्यांपूर्वीच लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी पक्षाचे पाणीपत झाले होते व महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळालं होतं. अवघ्या 6 महिन्यात हे चित्र पूर्णपणे पालटले जाऊ शकतं, यावर कुणाचाच विश्वास बसणार नाही. मतदार याद्यांमध्ये घोटाळा करण्यात आला, याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार करूनही त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. त्यानंतर निवडणूक निकालातही घोटाळा करण्यात आला. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या 6 महिन्यांच्या अंतरामध्ये तब्बल 50 लाख मतांची वाढ कशी झाली? मतदानाच्या दिवशी संध्याकाळी 5 वाजता जाहीर केलेली मतदानाची टक्केवारी, निवडणूक आयोगाने दुसऱ्या दिवशी सकाळी जाहीर केलेली टक्केवारी यामध्ये मोठी तफावत आहे. यातही 76 लाख मतदान वाढलेले दाखवलं आहे. तर या संपूर्ण प्रक्रियेविरोधात आज ठाण्यात काँग्रेस पक्षाने निषेध आंदोलन केलं. निवडणूक आयोगाने पक्षपातीपणा न करता निपक्ष आणि पारदर्शक निवडणुका घेण्याचं आपलं कर्तव्य पार पाडावं, तसेच लोकशाहीचे रक्षण आणि मतदारांचा आदर, सन्मान तसेच विश्वास कायम ठेवून विश्वासार्हता अबाधित राहील याकडे निवडणूक आयोगाने लक्ष द्यावे अशी विनंती देखील यावेळी करण्यात आली. राहुल गांधी संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। राहुल गांधी संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। राहुल गांधी संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। प्रियंका गांधी संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। आधा मिनट रुक जा, आधा मिनट। खड़गे साहब संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। गली गली में शोर है, हर में जाऊन आला, गली गली में शोर है, गली गली में शोर है। निवडणूक आयोगाच्या धांदली विरोधात आंदोलन आहे.
आज देशामध्ये निवडणूक आयोग स्थापन होऊन 75 वर्ष होत आहेत आणि त्याचं औचित्य साधून काँग्रेसने जागोजागी देशभरात निवडणूक आयोगाविरोधात हे आंदोलन घेतलेलं आहे, जेणेकरून निवडणूक आयोगाची जी सध्याची भूमिका आहे ती पारदर्शक नसून एक कलमी कार्यक्रम निवडणूक आयोगाने राबवलेला आहे. एका विशिष्ट पक्षाला, जाती धर्मामध्ये तेढ आणणाऱ्या पक्षाला या ठिकाणी सत्तेवरती ठेवण्याकरिता आटोकाट प्रयत्न निवडणूक आयोगाकडनं त्यांच्या सगळ्या नियम धाब्यावर बसून, तरतुदी धाब्यावर बसून प्रयत्न केला जात आहे. म्हणून त्याचा निषेध, बॅलेट पेपरवरती निवडणुका व्हाव्यात, ह्या निवडणुका EVM पद्धतीने होऊ नये, EVM पद्धत रद्द करावी याकरता आजचं हे आंदोलन काँग्रेसतर्फे घेण्यात आलेलं आहे. त्याचं नेतृत्व राजेश शर्मा साहेब आणि नसीम खान यांनी केलेलं आहे. लोकशाहीमध्ये मतदार हा राजा असतो आणि तो मतदान करून त्याचं सरकार त्या ठिकाणी निवडून आणून दिलं जातं. परंतु तुम्ही बघितलं असेल की विरोधी पक्ष असेल, भारतीय जनता पक्ष असेल किंवा निवडणूक आयोग असेल, कशा पद्धतीने त्यांना सातत्याने हातामध्ये धरून लोकशाहीचा त्या ठिकाणी गळा सातत्याने घोटला जातो. तुम्ही बघितलं असेल की लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर जवळजवळ पडलेल्या मतांचा डिफरन्स 50 लाखांचा होता. त्यानंतर लोकसभेच्या विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर निवडणूक आयोगाने जी आकडेवारी जाहीर केली त्या आकडेवारीमध्ये पण जवळजवळ 76 लाख मतांचा डिफरन्स होता. म्हणजे लोक तो निर्णय घेतात, परंतु लोकांचा निर्णय हा ठिकाणी निवडणूक आयोगाला हाताशी धरून या ठिकाणी दाबला जातो. म्हणून मतदारांच्या न्याय हक्कासाठी आज राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त ठाणे काँग्रेसच्या माध्यमातून आमचे सन्माननीय अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष नाना पाटोळे आणि विक्रांती चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आंदोलन घेण्यात आलेलं आहे. सांगतो ना की लोकांच्या मतांची चोरी झालेली आहे, की वारंवार लोक त्या ठिकाणी रस्त्यावर येत आहेत आणि ते त्यांच्या लोकशाही माध्यमातून दाखवून देत आहेत की हे घडलेला प्रकार हा पूर्णपणे चुकीचा आहे. परंतु यांनी निवडणूक आयोगाला अशा पद्धतीने हाताशी धरलेला आहे आणि पूर्णपणे या लोकशाहीची वाट लावण्याचं काम चालू आहे. म्हणून आजच्या या राष्ट्रीय मतदान दिनी मतदारांच्या न्याय हक्कासाठी काँग्रेस पक्ष या ठिकाणी रस्त्यावर उतरलेला आहे. ठाणे शहर हे सांस्कृतिक केंद्र म्हणून ओळखलं जातं. अशातच ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायतन हे ठाणे शहराची शान आहे. याच गडकरी रंगायतनच्या नूतनीकरणाचं काम हे गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. मात्र हे काम धीम्या गतीने सुरू असल्याने आज या ठिकाणी जनसेवक आमदार संजय केळकर यांनी अधिकाऱ्यांसमवेत या कामाच्या पाहणी दौरा केला. नाट्यकर्मी आणि प्रेक्षकांच्या केंद्रस्थान ठेवून दर्जात्मक काम करताना त्यामध्ये दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही, असं देखील यावेळी केळकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना ठणकावून सांगितलं आहे. तब्बल 26 वर्षानंतर गडकरी रंगायतनच्या नूतनीकरणाचं काम हाती घेण्यात आलं असून ठाणे महानगरपालिकेने तब्बल 23 कोटी रुपयांचा खर्च केला आहे. या नूतनीकरणाच्या कामाची पाहणी आमदार संजय केळकर यांनी केली. यावेळी पालिकेचे अभियंता सुधीर गायकवाड हे देखील उपस्थित होते. गडकरी रंगायतनच्या नूतनीकरणाची कामाची सुरुवात ही ऑक्टोबरमध्ये झाली आहे. 3 महिन्याच्या कालावधीमध्ये हे काम पूर्ण होणं अपेक्षित होतं. मात्र या कामाला 3 महिने उलटले तरी देखील अद्याप याचं काम न झाल्यामुळे अखेरीस संबंधित अधिकाऱ्यांशी आज आमदार संजय केळकर यांनी या कामाबाबत चर्चा केली. ठाणे शहरातील हे महत्त्वाचे सांस्कृतिक केंद्र असून नूतनीकरणाचं काम हे 6 महिन्यांमध्ये पूर्ण करून येत्या 1 मे अर्थातच महाराष्ट्र दिनी रंगायतन नागरिकांसाठी खुले करण्याचे निर्देश आमदार केळकर यांनी प्रशासनाला दिले आहेत. नाट्यगृहाच्या मजबूतीकरणाचे काम दर्जात्मक करून त्यामध्ये दिरंगाई होता कामा तसेच त्याचबरोबर विकेंडला येथे उडणारी झुंबड आणि मासुंदा तलावपळीवरती होणारी गर्दी लक्षात घेता या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जागेमध्ये भव्य वाहनतळ उभारण्यात यावे. नाट्यगृहाचे पारंपरिकीकरण जपून उदकवाहिनीची सुविधा, भव्य रिहर्सल रूम, निकषानुसार आसन व्यवस्था, आधुनिक ध्वनी व्यवस्था इत्यादी सुविधा कलाकार आणि प्रेक्षकांना केंद्रस्थानी ठेवून कराव्यात, अशा सूचनाही यावेळी केळकर यांनी केल्या आहेत. आणि याच राम गणेश गडकरी रंगायतनचं नूतनीकरणाचं काम जे आहे ते हाती घेण्यात आलेलं आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून याचं काम जे करण्यासाठी आमदार संजय केळकर जे आहेत दाखल झालेले आहेत. खरं तर प्रेक्षकही हे नाट्यगृह कधी सुरू होणार याच्या प्रतीक्षेत आहे. मात्र अद्यापही नाट्यगृह जे आहे ते सुरू करण्यात आलेलं नाही. त्याचं नूतनीकरण होताना आपल्याला पाहायला मिळते. नव्यानं गडकरी रंगायतन जे आहे ते तयार होत आहे आणि त्याच्याच कामाची पाहणी करण्यासाठी आज स्वतः आमदार संजय केळकर या ठिकाणी दाखल झालेले आहेत. संबंधीचे आणि सविस्तर माहिती जी आहे ती आज ही वास्तूचं नूतनीकरण होत आहे, याची खूप आनंदाची गोष्ट आहे. हे सांस्कृतिक शहर आहे. अशा
अधिकच्या देखील वास्तूंची गरज आहे, पण जी आहे ही वास्तू अधिक मजबूत व्हायला पाहिजे, अधिक आधुनिक अभिनव व्हायला पाहिजे आणि या वास्तूचा एक कलात्मक वावर त्या ठिकाणी लोकांचा होईल अशा दृष्टीने देखील ही वास्तूचा उपयोग व्हायला पाहिजे. आज याची मी पाहणी केली आणि 1 मेला याचं लोकार्पण व्हावं पुनर्रचना हे झाल्यानंतर, असा माझा देखील आग्रह आहे. आणि अनेक सूचना ज्या आहेत त्या मग रिहर्सल रूमच्या संबंधी असेल, कलाकारांना किंवा या वास्तूची पुढे नीट देखभाल, कारण इथे 23 कोटी रुपये आम्ही खर्च करतोय महापालिका, तर त्याची पुढच्या दृष्टीने देखील त्याची सुरक्षा आणि योग्य पद्धतीची देखभाल होण्याच्या दृष्टीने देखील काही नियम जे आहेत ते या ठिकाणी करण्याची दृष्टीने देखील मी पुढच्या काळातही सांगणार आहे. आजही मी त्यांना सूचित केलेलं आहे. नाही, याच्यामध्ये नवीन पद्धतीचं मटेरियल पण हे लावलं जाणार आहे. बाहेरील बाजूला देखील आतल्या बाजूला देखील खुर्च्यांची रचना देखील वेगळ्या पद्धतीची होणार आहे. याची साऊंड सिस्टीम देखील अधिक, शेवटी साऊंड सिस्टीम ही जास्त महत्त्वाची असते कुठल्याही थिएटरला किंवा नाट्यप्रेमी जे आहेत किंवा कलाकारांना देखील, किंवा आतमधली या ठिकाणी कलाकारांची जी रंगभूषा वेशभूषा होते, ग्रीन रूम ज्याला म्हणतात, ती देखील त्या ठिकाणी वाढीव अशी होणार आहे. त्याचा निश्चितपणे म्हणजे कलाकार आणि प्रेक्षक अशी जर पद्धतीने जर झाली तर त्याचं निश्चित स्वागतच करतो. नेहमीच महापालिकेचं काय टाइम टेबल चुकतं का काय मला कळत नाही. खरं म्हणजे ही 3 महिन्यात होण्यासारखी नाही आहे ज्याचं जे काम आहे, आणि त्यामुळे त्यांनी 3 महिने वाढवलेले दिसते. परंतु 1 मेला याचं लोकार्पण व्हावं अशा पद्धतीचं टार्गेट पकडून, कारण फार मोठी प्रेक्षक आणि श्रोत्यांचे हाल आहेत. सांस्कृतिक क्षेत्रामध्ये काम करणारे आणि प्रत्यक्ष त्याला दाद देणारे मोठी रसिक प्रेक्षक जे आहेत त्यांना एकाच थिएटरवर आता अवलंबून राहायला लागतंय. आणि हे एकदम जंक्शन थिएटर आहे, इथे कलात्मक वातावरण आहे आणि त्याच्यामुळे काही कळ सोसायला लागेल. परंतु चांगली एक वास्तू पुन्हा एकदा यावी आणि याच्याकरताच आज मी ही भेट दिली. राष्ट्रभाषा विचार मंच आणि राजस्थानी सेवा समिती यांच्या वतीने 2 फेब्रुवारी रोजी ठाण्यातील काशीनाथ घाणेकर सभागृहामध्ये राष्ट्रीय कवी संमेलनाचं आयोजन केलं आहे. कार्यक्रमाचे समन्वयक ॲडव्होकेट दरमियन सिंग बेस्ट यावेळी म्हणाले की कार्यक्रमात दिल्ली, जयपूर, इंदोर, उत्तर प्रदेश आणि देशाच्या कानाकोपऱ्यातील कवी आणि गीतकार वीरता, विनोद आणि देशभक्तीच्या कविता सादर करतील. त्यांनी सांगितलं की कार्यक्रमाचे संचालन रंगमंच सम्राट शशिकांत यादव करतील. तसेच कॉमेडी किंग सुदीप बोला, वीर कवी अशोक चरण, गीतकार अमन अक्षर, कॉमेडी कवी पार्थ नवीन, प्रियांका नंदानी, चेतन चर्चित आणि इतर कवी या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहतील आणि आपल्या कवितांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध करतील. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डोंबरे, बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाचे अध्यक्ष ॲडव्होकेट गजानन चव्हाण उपस्थित राहणार आहेत. तर कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर अनिल कुमार सिंग, कॉन्स्टेबल मधुसूदन सुर्वे, अभियंता प्रशांत दामले आणि साहित्यिक राजेंद्र दधीच यांचा सत्कार केला जाईल. या प्रसंगी महाराष्ट्र गोवा काउन्सिलचे सदस्य ॲडव्होकेट सुदीप पासबोला, उद्योगपती अजिताभ बच्चन, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर विवेक मोगळीकर, मुलुंड कोर्ट बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट राजेंद्र केनी, मुंबई शहर दिवाणी आणि सत्र न्यायालयाचे अध्यक्ष ॲडव्होकेट रविप्रकाश जाधव हे पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रभाषा विचार मंच और राजस्थान सेवा समिति के तत्वाधान में इस वर्ष राष्ट्रीय कवि सम्मेलन 2025 का आयोजन डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह में रविवार 2 फरवरी 2025 को 7:30 बजे आयोजन किया गया है. इसमें देश के प्रख्यात कवि अपने काव्य पाठ करेंगे, जिसमें मुख्यतः देवास से शशिकांत यादव जी मंच संचालन के लिए आ रहे हैं. हास्य सम्राट सुदीप बोला, अशोक चारण जी, अमन अक्षर, श्री पार्थ नवीन, सुश्री प्रियंका ओम नंदनी और चेतन चर्चित उत्तर प्रदेश से आ रहे हैं. इसमें जो कार्यक्रम का उद्घाटन और दीप प्रज्वलन है वो महाराष्ट्र गोवा बार काउंसिल के चेयरमैन श्री एडवोकेट गजानन चौहान जी और ठाणे शहर पुलिस के आयुक्त श्री डोबरे जी करेंगे. उन्होंने कार्यक्रम को उद्घाटन करने का हमें आश्वासन दिया. हमारी आयोजन समिति सभी हिंदी प्रेमियों से, साहित्य प्रेमियों से, ठाणे के जो लोग साहित्य में रुचि रखते हैं उनसे आह्वान करते हैं कि देश के विख्यात प्रख्यात कवि ठाणे शहर में हमेशा की तरह आ रहे हैं, तो कृपया करके कार्यक्रम में उपस्थित अधिक से अधिक मात्रा में उपस्थित रहें और कार्यक्रम को आनंद लें. ठाणे शहर का जो पुरस्कार है इस वक्त कवि सम्मेलन में डॉक्टर हरिवंश राय पुरस्कार
हरवंश राय बच्चन साहित्य रत्न पुरस्कार डॉक्टर अनिल सिंह को जा रहा है। महाराणा प्रताप सूर्या पुरस्कार श्री सिपाही श्री मधुसूदन सुर्वे और छत्रपति शिवाजी महाराज गौरव पुरस्कार मराठी के सुप्रसिद्ध अभिनेता श्री प्रशांत दामले को देने का आयोजन समिति ने निर्णय लिया।